ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपणास बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता सायलीला पुन्हा तिचा आश्रम मिळवून देत मधुभाऊंची सुटका करून महिपत समोर साक्षीला अर्जुन कसे जेलमध्ये पाठवतो हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता साक्षी आणि महिपतने सिल्वर स्टोन नावाची कंपनी तयार केलेली असते आणि त्या कंपनीमार्फत वात्सल्य आश्रम त्याची जागा ही साक्षी आणि महिपत विकत घेतात. साक्षीने सांगितलेले असते की आता आपल्याला तर तो आश्रम मिळाला, पण अर्जुनचे जर दुसरीकडे लक्ष गेले त्यानंतरच आपण त्या आश्रमात काम सुरू करू असे आता साक्षीने महिपतला सांगितलेले असते. पण महिपतला काही दम निघत नसतो आणि आता फायनान्सवाले सुद्धा महिपतने त्यांचे पैसे घेतल्यामुळे लवकरच 5 स्टार रिसॉर्ट सुरू करण्यासाठी महिपतला तगादा लावतात. तेव्हा आता महिपत साक्षीचे काही ऐकण्यासाठी तयार नसतो आणि महिपत लगेचच त्या वात्सल्य आश्रमावर डेमॉन्स्ट्रेशनचे काम सुरू करून त्या जागेचे सर्व मेजरमेंट घेत असतो. त्यासाठी महिपतने वात्सल्य आश्रमात खूप सारे लोक डेमॉन्स्ट्रेशन करायला लावलेले असतात आणि ही बातमी वाऱ्यासारखी लगेच अर्जुन समोर येते. वात्सल्य आश्रम दुसरे तिसरे कोणी नसून तर साक्षी आणि महिपतने विकत घेतला हे आता अर्जुनच्या समोर आलेले असते. इकडे आता सायली ही कुसुमताईला घेऊन आश्रम बघायला येते, पण त्याच वेळेस आश्रमात डेमॉन्स्ट्रेशनचे काम सुरू असून तो आश्रम पाडत असल्याचे सायलीला समजते आणि राग येऊन सायली ही घर सोडून निघून गेलेली असते. तेव्हा आता इकडे अर्जुनला साक्षी आणि महिपतने तो आश्रम विकत घेतल्याचे कळतात. अर्जुन हा लगेचच त्याची यंत्रणा फिरवतो आणि अर्जुन अखेर त्या आश्रमावरती स्टे ऑर्डर घेऊन आलेला असतो. त्यानंतर आता इकडे सायली ही निघून गेल्यामुळे अर्जुन अगोदर सायलीला शोधून काढतो, पण सायली अर्जुनचे काही ऐकण्यासाठी तयार नसते. सायली म्हणते की तुम्ही एक नंबरचे स्वार्थी आहेत, मला ही खूप मोठी गोष्ट माझ्यापासून तुम्ही लपून ठेवली. तर अर्जुन सायलीची समजूत घालतो आणि म्हणतो की मी तुम्हाला आश्रम मिळण्यासाठी ही गोष्ट लपून ठेवली, कारण त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला असता हे मला माहीत होते. आणि लगेचच सायलीला घेऊन अर्जुन हा आश्रमात आलेला असतो. तर त्या आश्रमातील मुकादमाच्या तोंडावर स्टे ऑर्डर मारून लगेचच अर्जुन तो आश्रम सील करतो आणि ते डेमॉन्स्ट्रेशनचे काम थांबवतो. तेव्हा आता इकडे अर्जुनने आश्रम स्टे ऑर्डर आणून सील केल्याचे तन्वी आणि साक्षीला समजलेले असते. तेव्हा तन्वी खूप घाबरते आणि म्हणते की आता आपलं काही खरं नाही. तो अर्जुन आता साक्षी तूच विलासचा खून केला हे आता लवकरच कोर्टासमोर आणीन आणि आपल्या नरडीला फास लागणार आहे. तेव्हा आता साक्षीला सुद्धा काय करावे आणि काय नाही समजत नसते. तर इकडे हे सर्व झालेच कसे याचा भीतीने घाबरून नागराज विचार करत असतो. तिकडे मात्र महिपतला काहीही कल्पना नसते. इकडे आता अर्जुन हा त्याच्या ऑफिसमध्ये चैतन्यकडे येतो आणि विचार करत चैतन्याला म्हणतो की चैतन्य, तुला एक समजले का? साक्षी आणि महिपतने सिल्वर स्टोन नावाची फेक कंपनी तयार केली आणि त्या कंपनीमार्फत तो आश्रम विकत घेतला. याचा अर्थ विलासचा खून हा साक्षीनेच केला आहे, कारण साक्षी अगोदर तो आश्रम मिळवण्यासाठी आश्रमात गेली होती. त्यावेळी मधुभाऊने आश्रम विकण्यासाठी नकार देतात साक्षीने मोठे कट कारस्थान रचून साक्षीनेच विलासचा खून घडवून आणला आणि त्यामुळे मधुभाऊला जेलमध्ये पाठवले. मधुभाऊ जेलमध्ये गेल्यानंतर साक्षीचा आश्रम मिळवण्याचा रस्ता मोकळा होईल हे साक्षीला वाटल्यामुळेच साक्षीने हे सर्व काही केल्याचे आता अर्जुन समोर आलेले असते. आणि अर्जुन तो चैतन्यला सांगतो आणि म्हणतो की चैतन्य, आता लगेचच आपल्याला त्या दिवशी साक्षीने जे स्टेटमेंट दिले ते खोटे आहे. तेव्हा आता आपल्याला लगेचच साक्षीच्या विरोधात आणि विलासच्या खून संदर्भात लगेचच आपल्याला पुरावे गोळा करावा लागणार आहे असे सांगून अर्जुन आणि चैतन्य आता त्याच्या यंत्रणेमार्फत पुरावे गोळा करण्यासाठी लागलेले असतात. अर्जुन पुन्हा साक्षीला बोलावतो आणि म्हणतो की तुम्ही मला आता ही आश्रम विकत घेतला ना, याची आजच्या तारखेची लीगल डॉक्युमेंट्स पेपर दाखवा. तेव्हा आता साक्षीला भयानक धक्का बसलेला असतो. साक्षी म्हणते की मी तुम्हाला नंतर दाखविल ते, पण आता अर्जुनने याच तारखेचे पेपर दाखवण्याचे सांगितल्यामुळे साक्षीला काय करावे आणि काय नाही समजत नसते, कारण आता डुप्लिकेट जरी पेपर तयार केली तरी आपल्याला तारीख कशी आजची टाकता येईल याचा साक्षी विचार करते.
साक्षी अर्जुनला म्हणते की मी तुम्हाला सांगितलं ना, त्या कंपनीकडून अण्णांनी स्वस्तामध्ये ती जागा विकत घेतली, कारण त्यांना तो आश्रम विकण्यासाठी गरज भासली होती आणि मग तो आम्ही आश्रम विकत घेतला. पण आता अर्जुन साक्षीचे ते बोलणे ऐकायला तयार नसतो. त्यानंतर साक्षी निघून जाते तर अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. विलासचा खून ज्या रात्री झाला ना, त्या रात्री आश्रमात जे जे मोबाईल त्याच्या शेजारी ॲक्टिव्ह होते ना, ते सर्व आपण चेक करू. माझा एक मित्र सायबर क्राईममध्ये आहे, तेव्हा त्याच्याकडून आपल्याला ही सर्व माहिती मिळेल. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, तू खूप छान कल्पना सांगितलीस आणि याच्यामुळेच आपल्याला खून कोणी केला याची लगेचच खात्री होईल. त्यानंतर तो मित्र अर्जुनला म्हणतो की तुम्ही ॲडव्होकेट आहात आणि मी तुमचा मित्र आहे. मी तुम्हाला लगेचच आश्रमात त्यावेळी कोणते मोबाईल ॲक्टिव्ह होते याची लिस्ट देतो. आणि ती लिस्ट तो मित्र अर्जुनला देताच अर्जुन त्यामध्ये मोबाईल चेक करू लागतो. त्यामध्ये एक मोबाईल हा साक्षीच्या नावावरती रजिस्टर असल्याचे अर्जुनच्या लक्षात येते. आणि त्याच वेळेस साक्षीचा मोबाईल विलासचा खून झाला त्यावेळेस आश्रमात ॲक्टिव्ह असल्याचे आता मोठा पुरावा अर्जुन समोर आलेला असतो. त्यानंतर तो पुरावा घेऊन अर्जुन हा कोर्टात येतो आणि कोर्टात मधुभाऊची सुनावणी सुरू होते. त्यावेळेस रविराज त्याच्या पद्धतीने त्याने आणलेले पुरावे कोर्टासमोर सादर करतो. त्यानंतर अर्जुन हा त्याचे पुरावे घेऊन कोर्टासमोर उभा राहतो आणि म्हणतो की माय लॉर्ड, माझ्याकडे काही महत्त्वाचे पुरावे आले आहेत. मी विलासचा खून ज्या वेळेस झाला त्यावेळेस आश्रमात जे जे मोबाईल ॲक्टिव्ह होते ते सर्व त्यांची लिस्ट घेऊन आलो आहे. त्यावेळेस ते शब्द ऐकताच साक्षीला मोठा धक्का बसतो, कारण त्यावेळी आपण फोन केला होता आणि आपला मोबाईल आश्रमात ॲक्टिव्ह होता हे आता साक्षीसमोर आलेले असते. त्यानंतर आता अर्जुन हा साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि म्हणतो की माय लॉर्ड, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे. वात्सल्य आश्रम विकायला काढल्यानंतर फेक नावाची एक सिल्वरस्टोन कंपनी तयार करून साक्षी आणि महिपतने त्या कंपनीच्या मार्फत तो आश्रम विकत घेतला आणि त्या आश्रमाचे विकत घेतल्याचे लिगल डॉक्युमेंटसुद्धा त्यांच्याकडे नाही आहेत, असा आता अर्जुनने मोठा पुरावा अजून कोर्टाला दिलेला असतो. अर्जुन म्हणतो की आश्रम मिळवण्यासाठी साक्षी आणि महिपत या अगोदरही मधुभाऊंच्या आश्रमात गेले होते. मधुभाऊंनी आश्रम विकायला नकार दिल्यामुळे मला वाटतंय की त्यांनी हे सर्व केले, कारण त्याच रात्री साक्षीचा मोबाईलसुद्धा ॲक्टिव्ह होता. त्याचबरोबर आता अर्जुनने साक्षी आणि तिच्या मैत्रिणीच्या पार्टीचे सुद्धा व्हिडिओ काढलेले असतात. त्या पार्टीमध्ये मात्र साक्षीचा मोबाईल ॲक्टिव्ह नसल्याचे आता अर्जुन कोर्टाला दाखवतो. म्हणजे तो मोबाईल इकडे ॲक्टिव्ह होता आणि साक्षीनेच त्या रात्री विलासचा खून केला हे आता अर्जुन कोर्टाला सांगतो. तेव्हा जज अर्जुनने दिलेले ते सर्व पुरावे बघतात आणि त्या पुराव्याच्या आधारे साक्षी हिनेच विलासचा खून केला हे सत्य आता कोर्टात येते आणि लगेचच कोर्ट साक्षीला बेड्या ठोकून अटक करायला सांगतात. तेव्हा पोलीस हे साक्षीला महिपतसमोर बेड्या ठोकतात आणि त्याचबरोबर आता मधुभाऊंची कोर्ट सुटका करते. तर आता अर्जुनने मोठे पुरावे गोळा करून ते कोर्टाला दाखवून साक्षीला बेड्या ठोकल्या आहेत आणि मधुभाऊची सुटका करून सायलीला तिचे आश्रम मिळवून देऊन लहानपणीचे घर मिळवून दिल्याचे आता आपण बघतो. तर कशी वाटली अर्जुनची हुशारी आणि सायलीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.